नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सगळ्यांनी आपले सर्वांचे स्वागत करत आहे. ते 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. आता सध्याला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र आहे. डीप डिप्रेशन आणि चक्राकार स्थिती निर्माण होताना दिसते. साधारण याची तीव्रता हळूहळू वाढत जाताना दिसत आहे. आजच्या भागात पाहायला गेलं तर हे बंगालच्या उपसागरामध्ये जी तयार होतेली सिस्टीम आहे, त्या सिस्टीमची तीव्रता तिचा जोर म्हणजे बऱ्यापैकी चांगला वाढलेला आहे. साधारण वाऱ्याचा वेगसुद्धा त्या समुद्रातूनच आहे आणि समुद्रातच असल्यामुळे त्याची तीव्रतासुद्धा त्याचा तीव्रतेचा परिणाम आपल्या भूभागावरती दिसत नाही. उद्या 2 तारखेपर्यंत ते भुवनेश्वर कोलकाता ह्या साईडला सरकण्याची दिशा दाखवत आहे आणि विशाखापट्टणम ह्या भागातून सरकण्याची दिशा दाखवत आहे. ती समुद्रातच त्याचा केंद्रबिंदू असणार आहे, पण त्या साईडला सरकण्याची दिशासुद्धा दाखवत आहे. साधारण 3 तारखेच्या आसपास संध्याकाळी म्हणजे 2 तारखे संध्याकाळी भुवनेश्वर कोलकाता ह्या भागातून आत प्रवेश करणार आहे. त्यावेळी वाऱ्याचा वेगसुद्धा असणार आहे, चांगला असणार आहे, वादळी स्वरूप असणार आहे. 4 तारखेला परत तिथून पश्चिम उत्तर साईडला जाणार आहे आणि त्याचा परिणाम थोडासा आपल्या राज्यात इतर पट्ट्यावरती दिसून येत आहे. आणि तिथून परत उत्तर दिशेला परत सरकणार आहे. ईशान्य उत्तर दिशेला परत सरकणार असं दिसून येत आहे. मिळून राज्यात थोडंसं कोरडे वाऱ्याचा प्रवाहसुद्धा वाढणार आहे आणि इकडं पश्चिमेकडनं जे वारा येतो त्यातून बाष्पयुक्त वारे आल्यामुळे ढगाळ हवामान स्थिती होणार आहे आणि पावसाचासुद्धा जोर काही अंशी इतर पट्ट्यात द्रोणीय स्थिती झाल्यामुळे होण्याची शक्यता विदर्भ व मराठवाड्यामध्ये दाखवत आहे. तरी पण सविस्तर पुढं पाहूया की 24 व 48 तासामध्ये त्याचा काय परिणाम होतोय. तो 24 तासामध्ये वातावरणात थोडा बदल होत चाललेला आहे आणि 24 तासामध्ये असा हलक्या पावसाचा जोर साधारण कोकणपट्टीमध्ये आहे आणि रत्नागिरी, दापोली, सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक या भागामध्ये हलक्या पावसाचा जोर दिसून येते. संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये मालेगाव, नाशिक, अहमदनगर, सातारा पूर्व भाग, पुणे पूर्व भाग, अकलूज, सांगली, विजापूर असा जो पट्टा आहे मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कर्नाटकाच्या साईडला, तो पाऊस ते म्हणजे कोरडे हवा म्हणजे पावसाची शक्यता कमी वाटते, पण स्थानिक वातावरण बनलं तर पावसाची शक्यता आहे. इकडे मराठवाड्या विभागामध्ये सोलापूर, बिदर, नांदेड आणि बीड, पसाड, आदिलाबाद, लोणार, अकोला ह्या भागात, जळगाव परिसरात मध्यम ते काहीसा जोरदार सरी गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता आहे आणि इकडे विदर्भ साईडला सुद्धा गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता 24 तासामध्ये आहे. अमरावती, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली भाग, माकोना हे जो परिसर आहे गडचिरोलीचा विदर्भ पट्टा, तो जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. इकडे तेलंगणा परिसरातसुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. छत्तीसगड परिसरातसुद्धा पाऊस जोरदार होण्याची शक्यता आहे. 48 तासात पाहायला गेलं तर पावसाच्या प्रमाणात थोडंसं वाढ दिसते. वाढ म्हणजे होताना दिसत आहे. इकडे कोकणपट्टी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. रत्नागिरी, दापोली, सातारा, कोल्हापूरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. पुणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नंदुरबार ह्या भागात मध्यम ते काहीसा जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. आणि इकडे
पूर्वेकडे पाहायला गेलं तर जळगाव, अकोला, लोणार, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुसद, नांदेड, लातूरचा परिसर म्हणजे मराठवाडा विभाग आणि विदर्भ विभागामध्ये नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. साधारण गडगडाटी व वादळी थोडासा वादळी स्वरूप असणाऱ्या पावसाचा आणि पावसाचा जोर कमी मध्य महाराष्ट्रात म्हणजे सांगली, अहमदनगर, अकलूज, सांगली पट्टा, कर्नाटकामध्ये विजापूर, गोकाक, बागलकोट ह्या पट्ट्यात हलक्याशा पावसाची शक्यता